हत्याकांडाची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे। कौटुंबिक कलहातून वारंवार होणाऱ्या भांडणामुळे दीर आणि ननंद यांनी आपली वहिनी आणि पुतणीची निर्घृण हत्या करून त्यांचे मृतदेह जंगलातील ओहळात फेकून दिले होते। या प्रकरणी दीर संदीप डावरे आणि ननंद सुमन करबट या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे। सोमवारी सकाळच्या सुमारास पालघर तालुक्यातील सावरे गावानजीक असलेल्या ओहळामधील पाण्यातील दगडाला बांधलेल्या अवस्थेत एक महिलेचा मृतदेह आढळून आला होता। पालघर तालुक्यातील सावरे हे अतिशय दुर्गम गाव असून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय मार्गावरील दुर्वेस या गावापासून सुमारे 11 किमी अंतरावर वसले आहे। सावरे गावातील बर्डेपाडा येथील जंगलातून वाहणाऱ्या ओहळातील पाण्यात एका महिलेचा मृतदेह असल्याची माहिती सोमवारी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास गावचे पोलीस पाटील यांनी मनोर पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। मृतदेह पाण्याबाहेर काढल्यानंतर तो वाणीपाडा येथील सुष्मिता प्रवीण डावरे या महिलेचा असल्याचे निष्पन्न झाले। महिलेची अज्ञात व्यक्तीने हत्या करून मृतदेह ओहळातील वाहत्या पाण्यातील दगडाला बांधून ठेवण्यात आला होता, तर महिलेची मुलगी मात्र गायब होती। मृत सुष्मिता डावरे ही आपल्या 2 वर्षाच्या मुलीसोबत गावाबाहेर असलेल्या शेतघरात राहत होती, तर तिचा पती एका मच्छीमार बोटीवर बाहेरगावी कामाला असल्याची माहिती स्थानिकांनी दिली। पालघर जिल्ह्याच्या दुर्गम आदिवासी भागात घडलेल्या या हत्याकांडामुळे खळबळ माजली असून या प्रकरणाची गंभीर दखल घेत पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मनोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणवीर बैस यांच्या नेतृत्वाखाली आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची वेगवेगळी पथके बनवून तपास सुरू करण्यात आला। तपासादरम्यान पोलिसांनी मृत महिलेचा दीर संशयित संदीप डावरे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली। मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच कौटुंबिक वादातून सततच्या भांडणामुळे आपली वहिनी सुष्मिता डावरे आणि पुतणीची हत्या करून दोन्ही मृतदेह 4 किमी अंतरावरील जंगलातील निर्जन भागातून वाहणाऱ्या ओहळातील पाण्यातील दगडाला बांधून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे कबूल केले। यामध्ये बहीण सुमन करबट हिने देखील मदत केल्याचे आरोपीने कबुली दिली असून त्याने दाखवलेल्या जागेवरून चिमुकल्या पुतणीचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला।